नमस्कार मित्रांनो, कशा सर्वजण. मी राहुल मुळे स्वागत आहे तुमचं राहली यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, स्वामी समर्थ म्हटलं की पटकन आपल्याला अक्कलकोट हे ठिकाण आठवतं. आणि अक्कलकोट या ठिकाणी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी बरेच भाविक गर्दी करत असतात. श्री स्वामी समर्थांच्या महत्त्वाबद्दल काही वेगळं सांगायची आपल्याला गरज नाही. त्यामुळेच श्री स्वामी समर्थांची बऱ्याच ठिकाणी सेवा केंद्र, मठ आणि श्री स्वामी समर्थांची बरीच अशी मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच एका मंदिराला आज आपण भेट देणार आहोत. तर मित्रांनो, मी जिथे उभा आहे म्हणजे पुण्यातील मांजरीपासून साधारण 15 ते 16 किलोमीटरच्या अंतरावरती सारसबाग येथे ती स्वामीचं मंदिर आहे. आणि हडपसरपासून पण त्या ठिकाणी बऱ्याच बसेस जातात आणि रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलेही वाहन करायची गरज पडणार नाही. तर चला मित्रांनो, आज आपण श्री स्वामी समर्थांच्या मंदिराला भेट देऊया. तर मित्रांनो, त्या मंदिराकडे निघण्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट आहे, आपण या चॅनलवरती पहिल्यांदा विजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. वेळ घालवता श्री स्वामी समर्थांचं मंदिर पाहूया. तर आम्ही आमच्या स्कूटीने निघालो होतो. जवळपास 15 ते 16 किलोमीटर प्रवास करून फायनली आम्ही सारसबाग इथल्या चौकात पोहोचलो. तर याच चौकामध्ये 4-5 मंदिरे आपल्याला पाहायला मिळतात. तर समोर आपल्याला हे महालक्ष्मीचं मंदिर पाहायला मिळतं. अगदी पावलावर आपल्याला या ठिकाणी मंदिरे पाहायला मिळतात. आणि याच ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं हे सेवा केंद्र आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळतं. श्री स्वामी समर्थ सेवा आणि आध्यात्मिक विकास केंद्र. तर याची वेळ या ठिकाणी लिहिलेली आहे, सकाळी 7 ते रात्री 9:30 वाजेपर्यंत. तर आता आपण आलोय या मंदिराच्या प्रांगणामध्ये. तर या प्रांगणामध्ये औदुंबराची झाडं आपल्याला पाहायला मिळतात. जसं की तुम्ही अक्कलकोटमध्ये सुद्धा पाहिलं असेल, त्या ठिकाणी देखील औदुंबराची झाडं होती. स्वामी भक्तांची संख्या असंख्य आहे, त्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याला श्री स्वामी समर्थाची मठ आणि मंदिरे अशी पाहायला मिळतात. तर या ठिकाणी देखील एक औदुंबराचं झाड आहे. आरती चालू असताना औदुंबराला प्रदक्षिणा घालू नये व डाळ गहू वाहू नये असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. हे झाड थोडंसं सुकलेलं आहे, बाकी झाडे हिरवीगार आहेत. तर या ठिकाणी देखील औदुंबराचं आणखीन एक झाड आहे. रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर असल्यामुळे तुम्हाला इतर कुठलंही वाहन करण्याची गरज पडणार नाही. तर तुम्ही समोर बघू शकता, या ठिकाणी श्री स्वामी समर्थांचं मंदिर आहे. तर या ठिकाणी उभे आहे कार्तिकी. या ठिकाणी पुरुष आणि महिलांसाठी दोन्ही बाजूने रस्ते आहेत. पुरुषांसाठी वेगळी आणि महिलांसाठी वेगळी लाईन आहे. कार्तिकीने इशारा केलेला आहे, चला कार्तिकीच्या मागे मागे जाऊया. श्री स्वामी समर्थ दरबार या ठिकाणी बोर्ड आहे. डाव्या बाजूला महिलांसाठी आहे आणि उजव्या बाजूला पुरुषांसाठी प्रवेश आहे. या ठिकाणी हा बोर्ड आहे. गर्दी कमी आहे कारण दुपारी 2 ते 4 हे केंद्र बंद असतं आणि त्यामुळे जस्ट 4 वाजले आणि सुरुवातीला आम्हीच आलो, त्यामुळे गर्दी कमी आहे. हळूहळू या ठिकाणी गर्दी वाढेल. तर या साऱ्या स्टेप्स या ठिकाणी आहेत. या स्टेप्स सोडून आम्ही या दरबारात पोहोचलो. तर तुम्ही खाली बघू शकता इकडे. तर हा तो रस्ता आहे. रस्त्याच्या बाजूलाच श्री स्वामी समर्थांचं हे सेवा केंद्र आहे. तर या दरबाराची तुम्ही बघू शकता रचना कशा प्रकारे केली आहे. अतिशय सुंदर आणि शांत असं इथलं वातावरण आहे. आणि या ठिकाणी समोर
श्री स्वामी समर्थाचं मंदिर आपल्याला दिसतं. अतिशय सुंदर आणि आकर्षक श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आहे. कार्तिकी नमस्कार करते. या ठिकाणी बाहेर श्री स्वामी समर्थांच्या चरण पादुका आहेत. आणि हे आहे मुख्य गर्भगृहाचं प्रवेशद्वार. आतमध्ये तुम्ही बघू शकता बऱ्याच प्रतिमा आहेत, श्री गणेशाची, दत्ताची आणि मधोमध श्री स्वामी समर्थांची ही आकर्षक आणि प्रसन्न मूर्ती आपल्याला दिसते. तर बघू शकता अतिशय मनमोहून घेणारी अशी श्री स्वामी समर्थांची प्रतिमा आहे. तर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर नक्की या ठिकाणी तुम्ही येऊ शकता. जर तुमच्याकडे बाईक वगैरे नसेल तर काही हरकत नाही, तुम्ही या ठिकाणी बसने सुद्धा अगदी निवांतपणे पोहोचू शकता, कारण रस्त्याच्या बाजूलाच हे मंदिर आहे. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये आवळ्याचं देखील झाड आपल्याला पाहायला मिळतं. आणि याच मंदिराच्या परिसरामध्ये आणखीन एक छोटंसं मंदिर टाईप आहे. तर बघूया काय आहे या ठिकाणी. तर सद्गुरू प मोरेदादा यांची या ठिकाणी प्रतिमा आपल्याला दिसते. आतमध्ये सद्गुरू प मोरेदादा यांची या ठिकाणी प्रतिमा आपल्याला दिसते. मंदिराच्याच खाली या ठिकाणी तळघरामध्ये यज्ञ विभाग आहे, म्हणजे यज्ञ करण्याची जागा आहे. सध्या ते बंद आहे. तर चला मित्रांनो, एकंदरीत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि जर तुम्ही स्वामींचे निस्सीम भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला मित्रांनो, व्हिडिओला या ठिकाणी थांबूया. तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.